हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. तर बरोबर ना. तर आपण जेव्हा माळा करतो तेव्हा मध्येच आपण कोणाशी तरी बोलतो, मध्येच आपल्याला फोन येतो, आपण काहीतरी मोबाईलमध्ये काहीतरी बघायला जातो. तर आम्ही प्रभूजींना एकदा फोन वर विचारलं की प्रभूजी, जर आपण माळा करत असलो आणि जर आपली अर्धी माळ जर झालेली असेल तर आपण ती माळा करता करता पुन्हा ती माळ अर्धी रिपीट करू शकतो का? समजा अर्धी माळ झालेली आपली करून, अर्धा जप झालेला आहे आणि परत आपण ती माळ रेग्युलर करू शकतो का? तर त्यावेळेस प्रभूजींनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर पैशाचा बंडल मोजत असाल आणि पैशाचा बंडल मोजता मोजता जर तुम्हाला कोणी आवाज दिला, कोणाशी तुम्ही फोनवर बोलले, मध्येच गप्पा मारल्या, तर तुम्ही त्यावेळेस ती नोटांचा बंडल पुढे रेग्युलर करू शकता का? कारण आपल्याला लक्षात राहील का आपण किती नोटा मोजल्या आहे. तर आपण काय करतो, तो बंडल पुन्हा मोजायला घेतो डबल. का बरं? की एखादी नोट इकडे तिकडे जायला नको, एखादं आपली कमी जास्त पैसे जायला नको किंवा भरायला नको, त्याच्यामुळे आपण तो नोटांचा बंडल पुन्हा मोजतो. तर आपण तर भगवंतांचं नाव घेतो, भगवंतांवर कॉन्सन्ट्रेट करतो. तर मग आपण पण ती माळा पुन्हा केली पाहिजे. भले आपले 108 मण्यांपैकी आपण जर 100 जरी झालेले असले, 50 जरी झालेले असले, तरी आपण ते जप पुन्हा करायचं आहे. कारण पुन्हा भगवंतांना आठवायचं आणि पुन्हा तो रेग्युलर जप करायचा. त्याशिवाय आपलं कॉन्सन्ट्रेट भगवंतांवर होणार नाही. त्याच्यामुळे जर अर्धी माळ झाली आणि आपल्याला जर मध्येच कॉल आला तर आपण ती माळ पुन्हा सुरुवातीपासून करायची. हरे कृष्ण.